राज्यातील शेतकऱ्यांची थट्टा थांबवा. कर्जमाफीवर भूमिका जाहीर न केल्यास अधिवेशनात सरकारला जाब विचारणार. आमदार शशिकांत शिंदे. राज्य सरकार फक्त शेतकरी हिताची भाषा करते, प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या वेदनेशी काहीही देणंघेणं नाही, अशी टीका करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार शशिकांत शिंदे यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला थेट इशारा दिला आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातील तिसऱ्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर बुधवारी सायंकाळी 6:45 वाजता पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारने गुरुवारपर्यंत ठोस भूमिका जाहीर केली नाही तर आम्ही अधिवेशनात सरकारला कठोर शब्दात जाब विचारू. आमदार शिंदे म्हणाले की राज्यात दररोज शेतकरी आत्महत्या करत आहेत. अनेक कुटुंबे उघडी पायी झोपड्यात ढकलली जात आहेत. मात्र सरकार अजूनही उदासीन आहे. राज्य सरकार म्हणते केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठवला आहे, पण केंद्रातील मंत्री सांगतात की प्रस्ताव मिळालेला नाही. हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं पाप आहे, असा आरोपही त्यांनी केला. आमदार शिंदे यांनी म्हटले की कर्जमाफीपासून मदत निधीपर्यंत सरकारची भूमिका धूसर आणि दिशाभूल करणारी आहे. प्रस्तावच पाठवला नसेल तर हे थेट शेतकऱ्यांची थट्टा आहे, असे ते म्हणाले. आमदार शिंदे यांनी स्पष्ट इशारा देत सरकारने तातडीने शेतकऱ्यांसाठी ठोस घोषणा करावी, अन्यथा अधिवेशनात तीव्र आवाजात प्रश्न उपस्थित केले जातील, असे सांगितले. आज विधान परिषदेमध्ये सत्तारूढ पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस झाल्यानंतर जी काही नुकसान भरपाई द्यायची याच्या संदर्भामध्ये एक प्रस्ताव आणलेला आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना कशी भरीव मदत केली त्याबद्दल या सरकारचा चांगल्या कामगिरीचे बद्दलचा उल्लेख या ठिकाणी 260 अन्वये केलेला आहे. अवकाळी पावसाच्या मध्ये 32,000 कोटीचं पॅकेज, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केल्या. मी या सर्व गोष्टीवर विषय मांडत असताना राज्य सरकारकडून संबंधित मंत्र्यांनी उत्तर देताना नक्की किती नुकसान झालं त्याची आकडेवारी द्यावी, त्याचबरोबर त्या असलेल्या नुकसानीबद्दल सरकारकडून किती मदत झाली त्याची आकडेवारी द्यावी. गोल गोल उत्तर देऊ नये अशा प्रकारची मागणी केली. ती करत असताना आमची मागणी अशी आहे की केंद्राचेच मंत्री म्हणतायत की आमच्याकडे प्रस्ताव आलेला नाही, तरी सुद्धा केंद्राकडून इतकी मदत जाहीर झाली. हे जर अशा प्रकारे उल्लेख होत असेल तर ही फसवेगिरी आहे. मी त्यांना इशारा दिलेला आहे की उद्याच्या या असलेल्या अधिवेशनाच्या उत्तरामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे अशा प्रकारचा उल्लेख करावा. तो जर केला नाही तर येत्या निवडणुकीला हाच शेतकरी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या योजना सरकारी तिजोरीतून आणताय. एखाद्या कर्ज वाढलं तरी हरकत नाही, पण शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करावी अशा प्रकारची इशारा दिला. नाही झाला तर निवडणुकीला येत्या हाच शेतकरी तुम्हाला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही असा प्रकारचा इशारा दिलाय. कोरेगाव शहराजवळ बिबट्याचा वावर वाढला. वन विभागाने तातडीने बंदोबस्त करावा. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल बर्गे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाची मागणी. कोरेगाव शहरालगतच्या परिसरात बिबट्या आणि त्याच्या बछड्यांचा वाढता वावर समोर येत असून स्थानिक नागरिक आणि शेतकरी यांच्यात भीतीचे वातावरण आहे. या परिस्थितीमध्ये वन विभागाने तातडीने पुढाकार घेऊन बिबट्याला जेरबंद करावे आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे यांनी केली. बुधवारी दुपारी 12:30 वाजता बर्गे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक शेतकरी आणि नागरिकांचे शिष्टमंडळ वन विभागाच्या कोरेगाव कार्यालयात भेटीस गेले. वनक्षेत्रपाल चंद्रहार जगदाळे यांच्याशी बिबट्याच्या धोक्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर शिष्टमंडळाने महावितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयात जाऊन उपकार्यकारी अभियंता प्रदीप निकम यांच्यासोबतही संवाद साधला. या शिष्टमंडळात माजी उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, माजी नगरसेवक सचिन भैया बर्गे, नगरसेवक साईप्रसाद बर्गे, राजेंद्र वैराट, संतोष बर्गे, भाजपचे शहराध्यक्ष दीपक फाळके, साहेब युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष विजय घोरपडे, पृथ्वीराज बर्गे, राजेश बर्गे, शिरीष शेटे व रोहन जाधव आदी यावेळी सहभागी होते. राहुल बर्गे यांनी सांगितले की बिबट्याचा वावर निश्चित झाला असून त्याचे ठसेही वन विभागाने तपासून पुष्टी केली आहे. संबंधित बिबट्या अंदाजे 2 ते 2.5 वर्षांचा असल्याचे प्राथमिक अनुमान असून त्याला पकडण्यासाठी तातडीने पिंजरा लावणे, गस्त वाढवणे आणि संवेदनशील भागात सतर्कता वाढवणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
राजेश बर्गे, पृथ्वीराज बर्गे आणि विजय घोरपडे यांनी या भागातील शेतकरी आणि नागरिकांना येणाऱ्या अडचणींचे सविस्तर वर्णन केले. वनक्षेत्रपाल जगदाळे यांनी सांगितले की ऊसतोडणी निवासी परिसरात प्राधान्याने झाली तर बिबट्या मानवसदृश वस्तीच्या दिशेने येण्याची शक्यता कमी होते. यासाठी वन विभागाने संबंधित साखर कारखान्यांना लेखी पत्र देत आवश्यक सूचना केल्या आहेत. सध्या शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी रात्री वीज पुरवठा होत असल्याने ते रात्री शेतात जातात आणि बिबट्याच्या हल्ल्याचा धोका वाढतो. हा पुरवठा दिवसाच्या वेळेत करावा अशी मागणी शिष्टमंडळाने महावितरणकडे केली. या मागणीची दखल घेत निकम यांनी अधीक्षक अभियंता बाळासाहेब हाळनोर आणि सातारा विभागाचे कार्यकारी अभियंता डॉक्टर अमित बारटक्के यांच्याशी तातडीने चर्चा करून प्रस्ताव सादर करण्याचे आश्वासन दिले. बिबट्याचा वावर असलेल्या भागातील नागरिकांसाठी बचावात्मक उपाययोजनांची माहिती देणारे पत्रक व भीती पत्रक वन विभागामार्फत तयार करण्यात आले असून त्याचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. साहेब की चौथ्या दिवशी जर त्याला जर नाही दिलं की तो मग हा विषय येतोय. आणि आता प्रजननाचा काळ असल्यामुळे पण साहेब तो थोडा अटॅकिंग मोड मध्येच असणार आहे. या गोष्टी तर बोराटी वस्तीत कोल्हे सुद्धा खूप आहे. बोराटी वस्ती जिथं आज आपल्याला हे दिसल्या का नाही बिबट्या, त्या भागात कोल्हे खूप आहे साहेब. भरपूर कोल्हे त्यामुळे कोल्ह्यामुळे ते येतात का असा विषय माझा होता. कोल्ह्यामुळे येतात. कुत्री आहेत, जनावर तर आहेतच, बरोबर आहे. पण आता ठीक आहे, एखादं वासराव हल्ला केला, गायीवर केला तरी त्याचं आपण कॉम्पेन्सेशन देतोय सर, भरपाई वगैरे सगळ्यांचे देतो. जनावरांपर्यंत ठीक आहे, आपण कॉम्पेन्सेशन कुठल्या फक्त आपल्याला मनुष्य आम्ही आमचा साहेब आपल्याला भीती वाटते. बरं का साहेब, कालचा जो उद्या तुमच्या निदर्शनास आणून द्यायचा जो होता का नाही, त्याला कारण तेच होतं की उद्या जर एखादी कॅज्युअल्टी झाली तर तो माणूस त्या नुकसान भरपाईपासून वंचित राहू नये, नाही. हा त्याच्या पाठीमागचा कालचा पण आमचा उद्देश होता. तिथं आपल्याला काय करता येईल ह्याच्यावर आपल्याला म्हणजे रात्री पण जायचं नाही. शेतकरी प्रॉब्लेम काय आहे, शेतकरी जातो रात्रीला तर पाणी बिणी चालू काही दुर्घटना घडू नये आपल्याला. कोरेगावचा मान वाढवणारी कामगिरी चेतन बर्गे. MPSC परीक्षेत राज्यात तिसरे, उद्योग निरीक्षक पदाला घातली गवसणी. कोरेगाव शहराने पुन्हा एकदा आपली अधिकारी घडवण्याची गौरवशाली परंपरा पुढे नेत राज्य पातळीवर दिमागदार कामगिरी केली आहे. कोरेगावच्या चेतन दत्तात्रय बर्गे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या उद्योग निरीक्षक अर्थात इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक मिळवत कोरेगाव शहराच्या नावलौकिकात भर घातली आहे. शहरातील मूळ रहिवासी व पुणे जिल्ह्यातील शिरूर नगरपालिका येथे स्वच्छता निरीक्षक म्हणून कार्यरत दत्तात्रय बर्गे व शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ येथे कार्यरत असलेल्या सौ अनिता दत्तात्रय बर्गे यांचे पुत्र असलेल्या चेतन बर्गे यांचे प्राथमिक शिक्षण जीवन विकास मंदिर येथे तर पुढील माध्यमिक शिक्षण विद्याधाम शिरूर येथे झाले. अभियांत्रिकी क्षेत्रातील शिक्षण पूर्ण करण्याच्या ध्येयाने त्यांनी सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वडगाव पुणे येथून BE पदवी संपादन केली. अभ्यासाची शिस्त, नियोजन, कठोर दिनक्रम, मर्यादित साधन सामग्रीतून केलेली तयारी आणि लक्ष्यावरची निष्ठा यांच्या जोरावर त्यांनी राज्यसेवेत हे उल्लेखनीय यश मिळवले. तरुणांसाठी प्रेरणादायी संदेश देताना चेतन बर्गे म्हणाले, सातत्यपूर्ण प्रयत्न, योग्य मार्गदर्शक, मनाची स्थिरता आणि ध्येयासाठीची बांधिलकी असेल तर कोणतीही परीक्षा अवघड नाही. चेतन बर्गे यांच्या या यशाबद्दल प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे तसेच राजेश्री श्रीमंत हरजीराजे बर्गे प्रतिष्ठान, समशेर भादर श्रीमंत खंडेराव बर्गे प्रतिष्ठान, चौथाई गणेशोत्सव मंडळ, शिवशक्ती गणेशोत्सव मंडळ यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर व नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले. कोरेगाव परिसरातून सतत अधिकारी निर्माण होत असल्याने शहराच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीवादी ओळखीत आणखी भर पडत असल्याचेही प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी शुभेच्छा देत असताना नमूद केले. उच्च विद्याविभूषित बर्गे कुटुंबाने कोरेगावच्या नावलौकिकात घातला भर. दत्तात्रय व अनिता बर्गे यांचे कुटुंबीय उच्च विद्याविभूषित असून शासकीय तसेच निमशासकीय क्षेत्रात त्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे. चेतन बर्गे यांचे मोठे बंधू रोहित बर्गे हे मुंबई येथे DCB बँकेच्या परळ येथील शाखेत व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहेत. रोहित बर्गे यांच्या पत्नी प्रतीक्षा बर्गे या मुंबईतच रिलायन्स इंडिया लिमिटेड या नामांकित कंपनीत व्यवस्थापक या पदावर काम पाहत आहेत. वडील दत्तात्रय, आई अनिता, बंधू रोहित व वहिनी प्रतीक्षा यांच्या मार्गदर्शनामुळे चेतन बर्गे यांनी MPSC परीक्षेत यश संपादन केले आहे. एकूणच बर्गे कुटुंबाची वाटचाल ही कोरेगाव शहराच्या नावलौकिकात भर वाढ करणारीच आहे. या कुटुंबाचे शहरवासियांनी अभिनंदन केले आहे.
दुष्काळी नागझरी गावाला शेतीसाठी 0.258 TMC पाणी मंजूर. 35 वर्षाच्या लढ्याला यश. आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या पाठपुराव्याला राज्य सरकारची मान्यता. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण टोकावर असलेल्या दुष्काळग्रस्त नागझरी गावाला शेतीसाठी पाणी मिळावे या मागणीसाठी गेली 35 वर्ष ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केला. उपोषण, आंदोलन, निवेदने तसेच मतदान बहिष्कारासारख्या लोकशाही मार्गाने शासन आणि लोकप्रतिनिधींपर्यंत मागणी पोहोचवत राहिले. अखेर ग्रामस्थांच्या संघर्षाला यश मिळत राज्य सरकारने नागझरीसाठी पाणी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान आमदार मनोजदादा घोरपडे यांनी नागझरीच्या पाणी प्रश्नावर ठोस आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर केवळ 11 महिन्यात त्यांनी हा गुंतागुंतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी साखर, जलसंपदा आणि संबंधित विभागाशी सातत्याने पाठपुरावा केला. परिणामी 10 डिसेंबर रोजी नागझरी गावाला पाणी देण्याबाबत राज्य शासनाने अंतिम निर्णय जाहीर केला. हनबरवाडी धनगरवाडी उपसा जलसिंचन योजनेतील 0.258 TMC पाणी नागझरीसाठी मंजूर करण्यात आले असून त्याबाबत जलसंपदा विभागाने बुधवारी सायंकाळी 5:30 वाजता शासन निर्णय प्रसिद्ध केला. या निर्णयानुसार धनगरवाडी हनबरवाडी योजनेतील अतिरिक्त पाणी उरमोडी टप्पा क्रमांक 2 येथे वर्ग केले जाईल. त्यानंतर लांडेवाडी टनेल मार्गे हे पाणी थेट नागझरीच्या 4 तलावांमध्ये सोडण्यात येणार आहे. या निर्णयामुळे नागझरीचे संपूर्ण क्षेत्र ओलिताखाली येऊन गाव पाण्यासाठी स्वयंपूर्ण होणार आहे. दीर्घकाळ दुष्काळाचा कलंक झेललेल्या या गावाच्या वाटेला आता शेती विकासाचे नवे पर्व उजाडण्याची चिन्हे आहेत. शासन निर्णय जाहीर होताच नागझरी गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. फटाके फोडून ढोल ताशांच्या गजरात ग्रामस्थांनी जल्लोष केला. नागझरीचा दशकांपासून प्रलंबित असलेला पाणी प्रश्न मार्गी लावल्याबद्दल ग्रामस्थांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे तसेच आमदार मनोजदादा घोरपडे यांचे अभिनंदन केले. 35 वर्षांच्या सातत्यपूर्ण संघर्षाचा शेवट करत नागझरी गावाला शेतीसाठी पाणी मिळाल्याने दुष्काळग्रस्तेचा कलंक पुसला जाईल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. कोरेगाव तालुक्यात शेंदुर्जणे येथे उभ्या ट्रकचे 2 टायर चोरले. कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कोरेगाव तालुक्यात चोरट्यांच्या वाढत्या हालचालींना आणखी एक बळी पडला आहे. कोरेगाव भाडळे रस्त्यावरील शेंदुर्जणे येथील वेताळबा चौकात उभ्या असलेल्या ट्रकचे अज्ञात चोरट्यांनी 2 टायर चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भर वस्तीतून आणि चौकातून चोरी झाली तरी कोणाला समजले नाही, हे विशेष. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यातून बुधवारी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी धनंजय दिनकर मिरगे राहणार शेंदुर्जणे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे की 30 नोव्हेंबरच्या सायंकाळी 6 ते 6 डिसेंबरच्या दुपारी 4 या 6 दिवसांच्या कालावधीत चोरट्यांनी ट्रकची 2 टायर चोरून नेले आहेत. एमेरिक कंपनीची रेडियल मॉडेलचे हे टायर असून सुमारे 10,000 रुपये किमतीचे असून हा संपूर्ण प्रकार शांतपणे नियोजन करून करण्यात आल्याचे स्पष्ट होते. 6 दिवसात भर रस्त्यावरून उभ्या ट्रकचे टायर गायब होतात, हे विशेष आहे. कोरेगाव शहर आणि परिसरात वाढत्या चोऱ्यांच्या तक्रारींचा आलेख पाहता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांची विशेष करून गुन्हे प्रकटीकरण शाखेची उपस्थिती मात्र शून्यावर आली आहे. रात्रीच्या गस्तीच्या वाहनाची उपस्थिती नसल्याने चोरट्यांना अक्षरशः मोकळे रान मिळाल्याची चर्चा सुरू आहे. ग्रामीण भागात पोलिसांचे अस्तित्व राहिले नाही, मग गुन्हे थांबणार कसे, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. स्थानिकांचा आरोप आहे की पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या काळात गुन्हेगारी वाढली असून पोलिसिंग कमकुवत झाले आहे. अनेक ठिकाणी चोरी, घरफोडी, वाहन चोरीच्या तक्रारी नोंदवल्या जात असल्या तरी प्रत्यक्ष तपासात वा उपाययोजना न झाल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस हवालदार भुजबळ तपास करत आहे. चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी रात्रगस्त वाढवणे किंबहुना अनिवार्य करणे याशिवाय अनेक मागण्या नागरिकांनी केल्या आहेत. पोलिसांनी योग्य वेळी योग्य कृती केली नाही तर परिसरातील गुन्हेगारी आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.